हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसून येते। मतमोजणीच्या प्रारंभिक फेऱ्यात भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे। 2014 पासून 2 वेळा भाजपाने राज्यात सत्ता मिळवली। देशभरात भाजपा विरोधात रोष निर्माण झाल्याचे बोलले जात होते। काँग्रेसनेही आक्रमक प्रचार करत भाजपाला कडवी झुंज दिली होती। एक्झिट पोल्सनेही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्ट बहुमत मिळेल असे सांगितले होते। मात्र आता भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे। निवडणूक निकालाचे आकडे पाहता भाजपाने 90 पैकी 50 जागांवर आघाडी घेतली आणि हरियाणाच्या राजकीय इतिहासात विजयाची हॅट्रिक नोंदवली। भाजपाच्या या यशाला नेमके कोणते मुद्दे कारणीभूत ठरले आहेत ते आपण पाहूयात। नमस्कार, मी संजय पटनी, गेस्ट एडिटर मा ई न्यूज। आपण पाहत आहात टू द पॉइंट। हरियाणामध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि मतदारांच्या रोषामुळे भाजपाने जननायक जनता पक्षाशी युती तोडली आणि मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून अचानक बाजूला केले होते। त्यांच्या जागी नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री पदावर बसवले। 12 मार्च 2024 रोजी नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ओबीसी प्रवर्गातून येणारे सैनी यांना नेतेपदी आणल्यामुळे भाजपाबद्दलचा दृष्टिकोन बदलल्याचे राजकीय पंडित सांगतात। सैनी यांच्या रूपाने हरियाणाला पहिल्यांदाच ओबीसी मुख्यमंत्री मिळाला। या ठिकाणी भाजपाने ओबीसी समाजाचे मन जिंकले। जाट आणि दलितांची मते काँग्रेसला मिळतील अशी भीती भाजपाला होती, कारण जाट समाज उघडपणे काँग्रेसच्या बाजूने बोलत होता। यामुळे भाजपाने जाट समाज वगळून इतर समाजाला जवळ केले। निवडणूक आधीच जाट समाजातील नेत्यांनी काँग्रेसचा विजयी झाल्याचे दर्शवले, तर इतर समाजाने आपल्या राजकीय भूमिकेबाबत मौन बाळगले। 16 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महेंद्रगड येथे मागासवर्गीय समाजाचे सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले होते। या संमेलनात अमित शाह यांनी मागासवर्गीय समाजाची क्रीमी लेअरची मर्यादा 6 लाखांवरून 8 लाखांवर नेली। राज्याच्या लोकसंख्येत तिसरा सर्वात मोठा भाग असलेल्या इतर मागासवर्गीय समाजावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले। हरियाणा सरकारने राज्य शासनातील इतर मागासवर्गीयांचे गट अ आणि गट ब साठीचे आरक्षण 15% 27% वाढवले। हा दुसरा टर्निंग पॉइंट ठरला। या निवडणुकीत संपूर्ण प्रचारात ब्रँड मोदीचाही लाभ भाजपाला झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबरीने 14 जाहीर सभा घेतल्या। पंतप्रधान मोदींनी मतदारांना आवाहन केल्यानंतर त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला। भ्रष्टाचार मुक्त सरकार आणि पारदर्शक कारभार याचे महत्त्व अधोरेखित करण्यात भाजपा सरकार यशस्वी झाले। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतलेले काही निर्णय आणि अग्निवीर सारख्या योजनांमुळे भाजपाच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली, ही बाब लक्षात घेतली पाहिजे। विशेष म्हणजे सैनी सरकारने अतिशय अल्पावधीत सरकार चालविताना भाजपाच्या विरोधातील असंतोषाला कमी करण्याचे काम केले। लोकहिताचे निर्णय घेत सरकार सामान्यांच्या बाजूने असल्याचा विश्वास निर्माण केला। खट्टर मुख्यमंत्री असताना घेतलेले काही निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधाचे कारण बनले होते। हे निर्णय बदलण्यात किंवा त्यात सुधारणा करण्यात सैनी सरकारने पुढाकार घेतला। यातून सरकार बदलाच्या भूमिकेत असल्याचा संदेश गेला। सरकारी नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिल्यामुळे सरकार रोजगाराबाबत गंभीर असल्याचाही संदेश दिला। याचा फायदा भाजपाला झाला असे आपल्याला निवडणुकीच्या आकड्यांवरून दिसते। लोकसभा निवडणुकीत 10 पैकी केवळ 5च जागांवर विजय मिळविल्यानंतर भाजपाने आणखी जागरूक होऊन काम सुरू केले। 90 पैकी 44 विधानसभा मतदारसंघात भाजपाला मताधिक्य मिळाले होते, तर काँग्रेसला 42 मतदारसंघात आघाडी मिळाली होती, तर आम आदमी पक्षाने 4 मतदारसंघात आघाडी घेतली होती। या निकालामुळे सैनी यांच्यावर टीका झाली, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या। त्यावेळी विधानसभेच्या 79 जागांवर भाजपाने आघाडी नोंदवली होती। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ 40 जागा मिळाल्या आणि बहुमतापासून ते 6 जागांनी मागे राहिले। या सर्व पार्श्वभूमीवर 2024च्या लोकसभा निकालाने भाजपाला धोक्याची घंटा मिळाली। लोकसभेनंतर सरकारने वास्तव स्वीकारले आणि त्यानुसार काम करायला सुरुवात केली। परिवार पहचान पत्र, प्रॉपर्टी आयडीशी संबंधित योजनेच्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या। तसेच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जमिनी स्तरावर काम करून भाजपाला मदत होईल याची काळजी घेतली। हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा परामर्श घेतला असता आपल्याला लक्षात येते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही निवडणूक स्वतः हातात घेतली, त्यामुळे अचूक नियोजन झाले आणि भाजपाला मोठा फायदा झाला। जवळपास हातातून निसटलेली निवडणूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मनात आणले तर बाजी पलटू शकते हे सिद्ध झाले। महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचा आत्मविश्वास हरियाणाच्या निकालावरून निश्चितच दुणावला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातही मोदींची जादू चालेल असे सध्याचे चित्र आहे। आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।